सर्कलमध्ये तैनात करावा लागणार आहे याची दोन्ही कॅप्टन्सने नोंद घ्यायची आहे, टीम डोलवी आणि टीम खारसापोली. मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना या मॅचसाठी आमच्या माध्यमातून भरपूर साऱ्या अशा शुभेच्छा असणार आहे. पहिली सलामीची जोडी मैदानात पाठवण्यात आली शिवरत्न खारसापोलीच्या माध्यमातून. पहिली जोडी सलामीच्या माध्यमातून पाहतोय स्वीकार म्हात्रे आणि महेश म्हात्रे. सचिन पाटील बंटी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दोन्ही अंपायरचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. स्वीकार यांच्यासाठी पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. टाइम देखील स्टार्ट होतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सचिन आले स्वीकार यांच्यासाठी. 3 षटकांची लढत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू पाहतोय सचिन पाटील बंटी यांचा. निर्धाव चेंडू आपल्या षटकाला सुरुवात करत असताना आजच्या दिवसातील पहिला डॉट बॉल येतोय तो सचिन पाटील बंटी यांच्या माध्यमातून श्री धारेश्वर डोलवी या संघासाठी. यावेळी ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू फील्ड केला गेला. हितेश आले चेंडू खाली तद्वर 1 धाव घेऊन स्वतःच्या आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला सुरुवात करत असताना स्वीकार यांच्या बॅटमधून पहिली धाव निघाली आणि आजच्या दिवसातील पहिल्या धावेची देखील नोंद झाली. स्कोर कार्डवर टीम शिवरत्न खारसापोली 1 धाव. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. सकाळची मॅच असल्या कारण थोडा दमटपणा देखील मैदानावरती असेल. आउटफील्ड थोडी स्लो देखील असेल. यासाठी सिंगल डबलवर देखील भर देण्याचा प्रयत्न शिवरत्न खारसापोलीच्या माध्यमातून असेल. परंतु जर एखादा खराब चेंडू आला तर तो देखील बाहेर पाठवण्याची ताकद सापोली संघाकडे आहे. यावेळी ऑन साइडला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस पाहतोय. अनप्लेएबल असा चेंडू पाहिला. परंतु जर चेंडू बॅटच्या रडारमध्ये येतोय तर नक्कीच चेंडू सीमारेषा पार जाऊ शकला असता, परंतु तसं झालं नाही. थोडासा ऑफकटचा वापर करत असताना सचिन पाटील बंटी यांना आपण पाहिलं आणि धावसंख्येत जर विचार करायला गेला तर 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि धावफलकावरती 1 धाव शिवरत्न खारसापोली. यावेळी सुंदर असा स्कोअर कटचा फटका परत असताना चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रातून सीमा रेषा पार. आजच्या दिवसातील पहिला चौकार 4 धावा. पहिल्या चौकाराची नोंद झाली. महेश म्हात्रे यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला दणदणीत असा चौकार पाहिला. पहिले काहीशी चेंडू जर पाहत असताना काहीसा आजच्या दिवसातील आणि आजच्या विकेटचा अंदाज घेत असावेत स्वीकार आणि महेश. आणि लगेचच थोडा बॅकअप दे हँड टाकलेला हा चेंडू जर पाहायला गेला तर उंची घेतलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारला गेला. नेक्स्ट बॉल 20. यावेळी फटका फसला. मिसटायमिंग शॉट आहे परंतु निर्जन स्थली चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव कंप्लीट देखील केली गेली. धावसंख्येत 1 नी भर पाहायला मिळेल. पहिले षटक मार्गस्थ असताना शिवरत्न खारसापोली आतापर्यंत जर विचार करायला गेला तर पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडू फेकले गेलेत आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या विदाउट विकेट लॉस 6 धावा टीम शिवरत्न खारसापोली संघ. 30 ते 32 धावांपर्यंत नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये जावं लागणार आहे ते शिवरत्न खारसापोली संघाला. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू. परंतु जर पाहायला गेला तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय. 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार. नशिबानं दार उघडलं गेलं. त्या अक्षरशः 4 धावांनी पाहायला गेला तर शिवरत्न खारसापोली संघाचं क्रिकेटमध्ये कधी कधी आपल्या बाजूने नशीब देखील असणं गरजेचं असतं. कारण जर नशिबाच्या या 4 धावा नसत्या तर कदाचित ही धावसंख्या देखील थांबली असती. परंतु नशिबानं आज साथ दिली ती या योद्ध्यांना आणि धावसंख्येत 4 ने भर पडली. पहिल्या षटकाची सांगता देखील झाली आणि 10 धावा जी प्रोजेक्टेड स्कोर जो काही मनात आखला असेल शिवरत्न खारसापोली संघानं त्याच्याकडे कुठेतरी मार्गस्थ करत असताना शिवरत्न खारसापोली संघ आतापर्यंत 10 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्या त्या विदाउट विकेट लॉस. चांगली सुरुवात म्हणू शकतोय. चांगली गोलंदाजी जरूर
पाहायला मिळाली, परंतु विकेट किपर इथं बीट झाला. चेंडू थोडा पुढ्यात पाडला गेला आणि राजा यांना चेंडू पकडण्यात थोडी कुठेतरी गडबड झाली आणि अशातच चेंडूनं लॉंग स्टॉपचं रिजन गाठलं. 4 धावांसाठी 22च्या रूपाने मिळालेल्या त्या 4 धावा, परंतु 6 धावा खर्च केल्या त्या सचिन पाटील बंटी यांनी पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकात योगेश आलेत. टायमिंग देखील लावलेला आहे. 10 मिनिटात आपल्याला 2 षटक डिलिव्हर करायचे आहे, त्याची देखील नोंद घ्यायची आहे डुलवी संघानं. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच तशा पद्धतीने आपल्याला सूचना करतील. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहिला. डीप मध्ये चेंडू फील्ड केला गेला. डीप कव्हर मध्ये रवी पाटील चेंडू खाली आले, तदवर एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्येत 1 भर पाहतोय. आजचं हे शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर ही मॅच झाल्यानंतर अ गटाच्या सामन्यानं सुरुवात होईल आणि अक्षरशः कालच्या दिवसात जशा पद्धतीने रसिक प्रेक्षकांनी या मैदानावरती हजेरी लावली होती तशाच पद्धतीने काहीशे रसिक प्रेक्षक आज पाहायला गेला तर मग काही अलिबाग तालुक्यातील संघ असतील, काही पनवेल तालुक्यातील, उरण तालुक्यातील देखील संघ आज या पेन नगरपालिकेच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. यावेळी लवकर पोझिशन बनवली गेली आणि चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलं गेलं. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट देखील केली गेली. सुनील पाटील चेंडू खाली आले होते डीप मधून, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी उपलब्ध झाली होती आणि ती 1 धाव देखील कंप्लीट केली गेली ती टीम शिवरत्न खारसापोली संघाच्या माध्यमातून. 1-1, 2-2 धावाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु जसा खराब चेंडू मिळतोय त्याच्यावर देखील आघात करण्याची ताकद ठेवतात स्वीकार आणि महेश. यावेळी महेश स्ट्राईक एंड वरती असतील, परंतु पहिले 2 चेंडूचा विचार करायला गेला तर एकदम उत्तम लाईन आणि लेन पाहतोय ती योगेश यांची. यावेळी सुंदरसा स्क्वेअर ड्राईव्हचा पुन्हा एकदा स्वर्गटचा फटका पाहतोय रवी पाटील. 1 बाउन्स चेंडू पकडतात. 1 धाव कंप्लीट केली. लवकर चेंडू खाली आले होते. 2 धाव घेण्याचा प्रयत्न पाहिला महेश यांचा, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी स्वीकार म्हात्रे थांबवतात. कारण क्रिकेटमध्ये यस नो वेट अशा प्रकारचे सिग्नल देणं देखील गरजेचं असतं. कधी कधी एखादी चोरटी धाव घेण्याच्या नादात आपला चांगला आघाडीचा फलंदाज देखील आपण बाद होताना पाहत असतो. स्वीकार यांचं मैदानावरती राहणं गरजेचं आहे. महेश यांचं देखील मैदानावरती राहणं गरजेचं आहे शिवरत्न खारसापोलीसाठी. यावेळी पुन्हा एकदा लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाहिला. पूर्णपणे आउटसाइड ऑफ स्टंप निघून मारण्याचा प्रयत्न पाहिला. व्हॅकंट एरियामध्ये टार्गेट करायचं होतं, परंतु तसं झालं नाही. डॉट बॉल आलाय. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न प्रणित आहे. चेंडू खाली डीप मिड विकेट मधून चेंडू पकडला जातो. यावेळी जर पाहायला गेलात तर पहिल्या षटकामध्ये जरूर सचिन पाटील यांच्या अगेन्स्ट 10 धावा कमवल्या होत्या, परंतु या षटकाचा विचार करायला गेला तर 5 चेंडू फेकले गेलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. योगेश यांनी डोलवी संघासाठी चांगला कमबॅक बोलू शकतो आतापर्यंत डोलवी संघाचा योगेश यांच्या माध्यमातून सामन्यावरती पकड बनवण्याचा प्रयत्न पाहतोय. यावेळी खराब चेंडू असेल का? अंपायर्सच्या सिग्नलचा आम्ही वेट करतोय आणि इट्स अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं या 2 धावा स्कोअर कार्ड वरती ऍड होतील. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा झाल्या. चांगला चेंडू आतापर्यंत डिलिव्हर करत होते योगेश, परंतु शेवटचा चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी लाईन आणि लेंथवरती नियंत्रण राहिलं नाही आणि व्हाईट बॉल फेकला गेला आणि 2 धावा स्कोअर कार्ड वरती ऍड झाल्या त्या शिवरत्न खारसापोली संघाच्या. 16 धावा. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला टार्गेट करत असताना चेंडू यावेळी मात्र जर पाहायला गेला तर चुकांवरती चुका होताना दिसतात. मग थर्डमॅन असेल, लेग स्लिप असेल, लीग बाईकच्या स्वरूपाने या मिळतील धावा, परंतु पाहायला गेला तर पुन्हा एकदा जवळजवळ 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या धावून त्या स्वीकार म्हात्रे आणि महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि धावफलकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या 5 चेंडूमध्ये कुठेतरी धावसंख्या 14 पर्यंत थांबली होती, परंतु शेवटच्या एका चेंडूचा विचार करायला गेलात ना तर 5 धावा खर्च कराव्या लागल्या ते अतिरिक्तपणे टीम डुलवी संघाला. आणि अशाच पद्धतीने विचार करता धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती विकेट विदाउट विकेट लॉस 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या त्या शिवरत्न खारसापोली संघाच्या. 19 धावा
कोणत्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गमावली गेली नाही. बघा ड्रिंक ब्रेक असणार नाही आहे आणि जर ड्रिंक ब्रेक असेल तर फक्त आयोजकांच्या माध्यमातून व्हॉलेंटियर्स जाणार आहे याची नोंद घ्यायची दोन्ही टीम्सनी. यानंतर अशा पद्धतीच्या चुका होणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आयोजकांकडून आपल्याला सूचना येते. 19 धावा आतापर्यंत पाहतोय त्या टीम शिवरत्न खारसापोली संघ. श्रीधारेश्वर चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन पहिले 2 दिवस पाहिले. पहिल्या दिवशी क्वालिफाय होणारा श्लोक 11 आई गावदेवी कलवे हा संघ क्वालिफाय झाला. तदनंतर कालच्या दिवसात पाहायला गेला तर हर्ष 11 भवानी फायटर्स रावे हा संघ क्वालिफाय झाला. आणि या मॅच मधून एक संघ असेल जो तिसरा संघ असेल जो सुपर 4 साठी क्वालिफाय होताना दिसेल. आणि मग या मॅच नंतर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर धावसंख्या 19 ऑन स्कोरबोर्ड विदाउट विकेट लॉस. 19 धावा प्रणीत आलेत. शेवटच्या षटकामध्ये युवा गोलंदाज आहे हे भवितव्य आहे खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर टीम डोलवी गावाचं. कारण बरेचसे अपकमिंग स्टार डोलवी गावात देखील आहे आणि त्यांना पाहायला गेला तर मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर देखील संधी दिली जाते. मग रवी देखील आहेत, हितेश देखील आहेत, तरी देखील प्रणीत यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय तो डोलवी संघानं. कारण त्यांच्या हातामध्ये देखील काहीशी जादू करण्याची ताकद असेल. 19 धावा झाल्यात आतापर्यंत. प्रणीत आलेत शेवटच्या षटकात. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू लेफ्ट केला. मच्छिंद्र आहेत परंतु मच्छिंद्र यांच्या आवाक्याच्या बाहेर असणारा चेंडू थोडा चान्स होता. जर बॅकफुटवर आले असते शेवटपर्यंत बॉडी वरती कंट्रोल केला असता तर कदाचित हा झेल देखील होऊ शकला असता. परंतु प्रयत्न कुठेतरी मच्छिंद्र यांचे अपुरे पडले. परिणामी 6 धावा खर्च कराव्या लागल्या त्या टीम डोलवी या संघाला. 25 धावा धावफलकावरती स्लॉग षटक आणि स्लॉग षटकामध्ये स्लॉग हिटिंग पाहायला मिळते ती स्वीकार म्हात्रे यांची. या इनिंग मधील खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर पहिला षटकार जरूर आलाय, षटकार यायला वेळ जरूर झालाय, परंतु धावसंख्येला जो आकार पाहिजे होता, धावसंख्येला जी गती पाहिजे होती ती गती कुठेतरी देण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज टीम शिवरत्न खारसापोली संघासाठी आतापर्यंत करताना दिसलेत. पूर्णपणे या मॅच वरती पूर्णपणे प्रभुत्व टाकण्याचा प्रयत्न पाहतोय तो स्वीकार म्हात्रे एका बाजूला असतील, दुसऱ्या बाजूला महेश म्हात्रे असतील, ते आज करताना दिसतात. कारण पहिल्या दिवशीच्या सामन्यामध्ये देखील जर पाहायला गेला तर अत्यंत उत्तम पद्धतीने कामगिरी केली होती ती शिवरत्न खारसापोली संघासाठी. मग शक्ती यांची पहिल्या दिवसाची ती विकेट हॅट्रिक असेल, लागोपाठचे 2 मॅचेस तिथे त्यांनी जिंकले होते सकाळच्या सत्रात आणि आज देखील त्याच उम्मीदेनं, त्याच आशेनं आणि त्याच आत्मविश्वासानं शिवरत्न खारसापोली हा संघ पुन्हा एकदा अंतिम दिवसात ही क्वालिफाईंग मॅच खेळण्यासाठी हजर झालेत. ती या श्रीधारेश्वर चषक 2024 साठी अत्यंत महत्वाची मॅच. एका चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज. नेक्स्ट बॉल प्रणीत पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, लेफ्ट केलाय, परंतु पुन्हा एकदा मच्छिंद्र यांच्या माध्यमातून चुका होताना दिसतात. कुठेतरी ही फिल्डिंग मध्ये सजावट करत असताना चुका होतात ही काय. मच्छिंद्र यांची जर पाहायला गेला तर फिटनेस असेल आणि मग उंची असेल आणि लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक म्हटला तर टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंवा लेदर बॉल क्रिकेट असू द्या, फिटनेस वाला क्रिकेटर असणं गरजेचं असतं. हाईट वाला जर एखादा क्षेत्ररक्षक अशा ठिकाणी आपण ठेवताय तर कदाचित तो हे दोन्ही चेंडू अडवू शकला असता. परिणामी या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करावे लागल्या त्या डोलवी संघाला. यावेळी सुनील यांना तैनात केले गेले लॉंग ऑन मध्ये. यावेळी चांगला कमबॅक, चांगला चेंडू स्पॉट वरती पडला गेला आणि डॉट बॉल येतोय. अखेरीस 10 धावा खर्च केल्यानंतर डोलवी संघासाठी प्रणीत यांचा धावसंख्येत 10 ने भर पडली. या पहिल्या 3 चेंडूमध्ये 29 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहतोय शिवरत्न खारसापोली संघ. पुन्हा एकदा लेफ्ट केलाय,
परंतु यावेळी सुनील देखील अडवू शकत नाही. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पूर्णपणे टच मध्ये आता स्वीकार मात्र आलेले आहेत ते शिवरत्न खारसापोली संघासाठी. कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावायचं, कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर करायचं याचं पूर्णपणे आता दडपण हे डोलवी संघाच्या पूर्णपणे चेहऱ्यावरती दिसतोय. चांगली गोलंदाजी होते परंतु दोन फिल्डरच्या मधून कधी कधी चेंडू बाहेर पाठवण्यात यश येतोय तर कधी कधी मैदानाच्या बाहेर देखील तडाखे मारण्यात यश येतोय. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करत असताना चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मधून सीमा रेषा पार. आणखी एक दणदणीत असा चौकार. 4 धावा. धावसंख्या अतिवेगानं जाऊन पोहोचते. ती आतापर्यंत पाहायला गेला तर 5 चेंडू डिलिव्हर झालेत आणि 37 धावा थापलकावरती लागल्या गेल्यात. 37 विथ द लॉस ऑफ 0 विकेट अशी परिस्थिती पाहतोय शिवरत्न खारसापोली संघ. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना आतापर्यंत मजबूत पकड. ज्या पद्धतीने मी म्हणलं होतं की 30-32 पर्यंत जावं लागेल. 37 धावा म्हणजे 4 ते 5 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच आपल्या संघासाठी जमा केल्यात. लास्ट बॉल. हा चेंडू देखील गली रिजन मध्ये गेला. 1 धाव कंप्लीट. 2 धावा घेण्याचा मानस आणि अखेरीस जर पाहायला गेला तर शेवटच्या चेंडूवर ही रनआउट पद्धतीने विकेट जरी बाद झाली असली तरी 38 धावा म्हणजे 39 धावांचं उद्दिष्ट. 13च्या आस्किंग रेटने या धावा कंप्लीट करायच्या आहेत. अखेरीस शेवटच्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या नादात स्वीकार म्हात्रे यांची ही खेळी संपुष्टात येताना दिसली. दुसऱ्या बाजूने महेश यांनी देखील चांगली साथ दिली. महेश यांच्या खेळीचा विचार करायला गेला तर 5 चेंडू आणि 7 धावांचं योगदान दिलं. तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेला तर एकतर्फी झुंज देत असताना स्वीकार म्हात्रे हे देखील चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना तब्बल 13 चेंडू फेस केले आणि 25 धावांचं असं योगदान आपल्या संघासाठी या महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी दिलं आणि धावसंख्या तब्बल 38 धावा थापलकावरती लावल्या गेल्यात. 39 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. 13च्या आस्किंग रेटनं टीम धारेश्वर डोलवी. तेराचा आस्किंग रेट 39 धावा.
पहिली सलामीची जोडी मैदानात एंटर होताना आपण पाहिली. टाइम लागला जातोय. दहा वाजून 23 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. शक्ती 10 मिनिटात आपल्याला 2 षटक डिलिव्हर करायचे आहेत. टीम खारसापोली पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू काही फटका सजवला गेला. स्लग हिट करत असताना पहिला चेंडू सीमारेषा पार डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला टार्गेट केलं गेलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता. दुसरा क्षेत्ररक्षकाचा विचार करायला गेला तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. आणि याचाच फायदा घेत असताना सचिन पाटील बंटी यांनी पहिला चेंडू स्क्वेअर लेगला टार्गेट करत असताना सीमारेषा पार पाठवलं. 4 धावांनी आपल्या इनिंगला सुरुवात करत असताना सचिन पाटील यांच्या बॅटमधून निघालेल्या या 4 धावा 39 धावांचं उद्दिष्ट आहे. शक्ती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. दुसरा चेंडू यावेळी थर्ड बॅट मध्ये चेंडू हाफ स्टॉप पाहायला मिळाला. एकच धाव कंप्लीट केली गेली आणि धावसंख्येत 1ने भर पडल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट देखील केली गेली. कारण मागच्या मॅचचा जर कालच्या दिवसाचा विचार करायला गेला तर रवी पाटील यांनी पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घेतला होता. चांगल्या पद्धतीने त्यांच्या बॅटमधून इनसाइड आउटचे जे काही फटके पाहायला मिळत होते चांगल्या पद्धतीने ताकदीचा वापर करत असताना आपल्या संघासाठी धावा जमवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळाला होता. परंतु आज गरज आहे ते 39 धावांपर्यंत या जोडीला मैदानावरती उभं राहायची आणि तशा पद्धतीने खेळ देखील करावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल यावेळी पुन्हा एकदा लपटे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहिला. लॉंग ऑफ मध्ये शुभम आहेत. 1 धाव कंप्लीट झाली गेली आणि स्ट्राईक देखील रोटेट केली गेली. 2 चेंडू आणि 5 धावा सचिन पाटील. 1 चेंडू आणि 1 धाव रवी पाटील. अशी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. आणि हेच 2 फलंदाज येत्या RPL मध्ये काही दिवसामध्ये हरिओम डोलवी संघासाठी देखील खेळताना दिसणार आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये कालच रायगड प्रीमियर लीगला सुरुवात झाली. काल उद्घाटन होताना आपण पाहिलं होतं कालच्या दिवसात. मग रायगड युवा ठाणे युवा अशा मॅचेस पाहिला. रायगड वर्सेस ठाणा अशा मॅचेस पाहिला. आणि कालच्या दिवसात ठाणे जिल्ह्याचं हे रायगड जिल्ह्यावर वर्चस्व देखील राहिलं होतं. आणि हेच खेळाडू रवी पाटील असतील आणि सचिन पाटील आजच्या या चालू झालेल्या हंगामामध्ये हरिओम डोलवी संघासाठी देखील खेळताना दिसणार आहेत. यावेळी चांगला कमबॅक पाहतोय तो शक्ती पाटील यांचा टीम शिवरत्न खार सापोली संघासाठी. पहिल्या दिवसात हॅट्रिक देखील साध्य केली होती या शक्ती यांनी टीम शिवरत्न खार सापोली संघासाठी. तेच शक्ती आता कमबॅक करणारी गोलंदाजी करताना दिसतात. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले त्यांना फलकावरती धावा पाहतोय त्या 7 धावा. पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न परंतु लाईन आणि लेंथ परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती वाईड लाईन वरती फेकलेलं हे चेंडू पाहिलं गेलं. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये प्रत्येक वेळी एक काल होता ज्यावेळी गोलंदाज हे आपल्या वेगाचा वापर करत यष्टा उखडवण्याचा प्रयत्न करत असायचे. मग फलंदाज हुशार झाले. ते चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवायला लागले. आणि आता जर विचार करायला गेला तर गोलंदाज हुशार झालेले आहेत. वाईड लाईन वरती त्यांना येण्यास भाग पाडलं जातं. मेहनत कराव्यास भाग पाडतात आणि चेंडू डॉट देखील काढत असतात. कधी कधी स्लोवर पद्धतीचे चेंडू देखील हाताळण्यात यशस्वी होत असतात. टीम रावे आपण रिपोर्टिंग करायची. टीम रावे यावेळी देखील विकेट पाहायला मिळते. सचिन मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. टीम रावे यायचं आहे. आपण रिपोर्टिंग करायची आहे. फर्स्ट सेमी आपण या मॅच नंतर खेळवणार आहोत. फर्स्ट सेमी कालच्या दिवसात सुपर 4 साठी क्वालिफाय झालेला हर्ष11 भवानी फायटर्स रावे हा संघ आपण पाहिला होता. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मारलेला तो षटकार स्टार बोलक संघाच्या अगेन्स्ट. आणि आज तो संघ सेमीफायनल मध्ये या मॅच मधून विनिंग टीम सोबत सेमीफायनल 1 खेळताना दिसणार आहे.
सचिन बाद झालेत, मच्छिंद्र मैदानात दाखल झालेत. स्वीकार बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय काय फलंदाजी पहिल्या सत्रात पाहायला मिळाली. 13 चेंडूने 25 धावांची केली आपल्या संघासाठी त्यांनी साकारली होती आणि आता गोलंदाजी मार्क वरती केला आहे. एका क्षणी लफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथून तर पाहायला गेला तर चुका केल्या होत्या. मच्छिंद्र यांनी एक षटकार सोडला होता, एक चौकार सोडला होता, परंतु एका क्षणी पहिल्या चेंडूवरती ती चूक समोरच्या संघाला करण्यास भाग पडले गेले. शुभम यांच्या माध्यमातून झालेली ही चूक पाहतोय. 4 धावा खर्च कराव्या लागल्या. आल्या पावली मच्छिंद्र यांनी आपल्या ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये केलाय. मच्छिंद्र यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून असणार आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅकचा लिडिंग एज आणि चेंडू जातोय, शक्ती यांच्या हातामध्ये विसावतोय आणि पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर लागोपाठ एका पाठोपाठ एक विकेट अशा मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. टीम धारेश्वर डोलवी या संघाच्या कुठेतरी दडपण आले की काय आपल्या मॅच मध्ये आणि आपल्याच्या टुर्नामेंट मध्ये. जर पाहायला गेला तर चांगला संघ आहे, चांगले मोठमोठे खेळाडू देखील आहेत, परंतु जसा खेळ पाहिजे तशा पद्धतीचा खेळ कुठेतरी अद्याप पाहायला मिळाला नाही तो डोलवी संघाचा चालू हंगामामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू झाले तर 2 विकेट देखील मैदानाच्या बाहेर झालेत. प्रत्येक डोलवीच्या खेळाडूला ही सुवर्ण संधी असणारा प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून एव्हरी 6 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. मैदानामध्ये गेलेला आहेत टेन्शन, स्वतःचं टेन्शन बाजूला ठेवून आपल्या संघाचं टेन्शन देखील कमी करावं लागणार आहे. समोरच्या टीमला टेन्शन देतील की आपल्या संघाचं टेन्शन वाढवतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. येता क्षणी आपल्या संघाचं टेन्शन वाढवत असताना यावेळी जर पाहायला गेलात ना तर झेल सुटला गेलाय. हा एक जर डोलवी गावातून जर पाहायला गेलात आणि पेन तालुक्यातील एक हौशी क्रिकेटर आहे. दरवर्षी जर पाहायला गेला तर यांच्या टी शर्टच्या पाठीमागे वेगवेगळी नावं असतात. मग मागच्या वर्षीचा विचार करायला गेला तर त्यांच्या टी शर्ट वरती नाव होतं चिकन नाना, त्याच्या अगोदर नाव होतं कोनर आणि त्याच्या अगोदर नाव होतं 420. अशा प्रकारची वेगवेगळी नावं यांच्या टी शर्ट वरती पाहू शकताय. यावेळी टेन्शन यांच्या बॅट मधून हा तडाखा पाहतोय. समोरील संघाचं टेन्शन वाढवणारा हा षटकार आला हितेश पाटील यांच्या बॅट मधून. 6 धावांनी धावसंख्या वधारताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 19च्या घरात. 5 चेंडू झाले, 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजे येणारे 7 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज असणार आहे. अति महत्वाचा हा चेंडू असणार आहे दोन्ही संघांसाठी, टीम खारसापोली संघासाठी देखील आणि टीम डोलवी संघासाठी. 7 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष आता उरलेलं आहे. हितेश ऑन फायर. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पाहतोय. डॉट बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहिला, ताकद ओळखली स्वीकार म्हात्रे यांनी की ऑन साइडला स्ट्रॉंग आहेत, चांगल्या पद्धतीने हितेश खेळतात. यासाठी चेंडू हा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेला आणि तिथंच कुठेतरी हा चेंडू डॉट आला. 6 चेंडू आणि 20 धावांचा आता उद्दिष्ट शिल्लक राहिलाय आणि महेश म्हात्रे यांच्यावरती आता विश्वास दाखवलाय तो टीम शिवरत्न खार सापोली या संघानं. परंतु समोर रवी पाटील देखील आहेत. जर पाहायला गेलं तर दोन्ही हे बंधू आहेत आणि या बंधूंवरती आज डोलवी गावाचं भवितव्य अवलंबून आहे. या बंधूंनी जर अक्षरशः ही मॅच जिंकवली तर आज डोलवी गाव त्यांना डोक्यावर घेऊन नसताना दिसेल. मग रवी पाटील असतील, हितेश पाटील देखील असतील. नॉन स्ट्राईक एंड वरती रवी पाटील ताकदीचा वापर करू शकतील, परंतु महेश यांच्या हातामध्ये देखील जादू आहे. चांगली फलंदाजी केली होती, शेवटच्या षटकात आले. 6 चेंडू आणि 20 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलंय. यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला, परंतु ही सॅक्रिफाईस विकेट पाहतोय. जर पाहायला गेला तर रवी पाटील यांनी, कारण हितेश यांच्या बॅट मधून चांगल्या पद्धतीने फटकी येतात, ताकद ठेवतात. हितेश मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतात, मग ऐन होक्याच्या क्षणी येऊन मोठमोठे कारनामे करून देखील जातात. कधी कधी आपल्या संघाला
मोठमोठ्या मॅचेस मध्ये जिंकून आणतात तर कधी कधी हातातल्या मॅचेस देखील आपल्या संघाच्या गमावतात, परंतु आज गरज आहे 5 चेंडू आणि 20 धावांची. जिम्मेदारी उचलले हितेश यांनी, ती जिम्मेदारी पार पाडावी लागणार आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 20 धावांचं उद्दिष्ट. महेश म्हात्रे यांचा कमबॅक पाहतो शिवरत्न खारसापोली संघासाठी. डॉट बॉल आलाय. टीम रावे संघ रिपोर्टिंग करायची आहे. लेफ्ट केला चेंडू, बराच वेळा मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली, शक्ती मेकिंग नो मिस्टेक. यावेळी दोन्ही बंधू आणि दोन्ही फलंदाज बॅक टू बॅक मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये विसावा करताना दिसतील. आता मॅच कुठेतरी थंडावताना दिसते. त्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये हितेश पाटील यांचा एक षटकार आल्यानंतर कुठेतरी आग लागते की काय असं चित्र निर्माण झालं होतं, परंतु जणू काही डोक्यावर बर्फ घेऊन मैदानात गोलंदाजी करायला आलेला महेश म्हात्रे यांना पाहतोय. स्लोवर पद्धतीचे चेंडू डिलिव्हर करतात आणि 2 चेंडूवरती जर 2 पाहायला गेला तर आता खऱ्या अर्थानं टेन्शन वाढलंय ते टीम डोलवी संघाचं. नेक्स्ट बॅटर राजा मैदानात दाखल झालेत. 4 चेंडू आणि 20 धावांचं उद्दिष्ट. 4 चेंडू आणि 20. मॅच जिंकू शकते असं नाही की मॅच जिंकणार नाही. ताकद आहे, ताकदीचा वापर करावा लागेल, परंतु एका बाजूने जर पाहायला गेला तर शिवरत्न खारसापोली आतापर्यंत चांगली मॅचवर पकड असताना स्लॉग करण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडू सुटला गेलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये अखेरीस चेंडूने सीमारेषा पार गाठली. मॅच अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 चौकार 3 बाउंड्रीज गरज आहे. आता प्रत्येक चेंडूवर प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेरच पाठवायचा आहे. हा हेतू, हा मानसच मैदानात राजा यांना आपल्या डोलवी संघासाठी आखावा लागणार आहे. नो सिंगल डबल फॉर आवर टीम. राजा की यावेळी महेश पुन्हा एकदा कमबॅक करून देतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शिवरत्न खारसापोली संघाची पाहिली नाही. कट करायची गरज नाही आहे, कारण कट करायच्या नादात आपले बरेचसे फलंदाज डॉट झालेत. आता जर पाहायला गेला तर पूर्णपणे मजबूत पकड आपल्या या मॅच वर महेश म्हात्रे यांनी पकडून दिलंय. मग पहिल्या षटकात पाहिलं तर शक्ती यांचं होते पहिलं षटक, दुसऱ्या षटकात स्वीकार यांचं षटक आणि आता पाहतोय तर महेश म्हात्रे यांची कमालीची गोलंदाजी, कमालीचा कमबॅक पाहतोय शिवरत्न खारसापोली. बराचसा उशीर होताना दिसतोय हा फटका येत असताना, तरी देखील या चेंडूवरती 1च धाव कंप्लीट केली जाईल. मॅच मधील जणू काही औपचारिकता शिल्लक राहिली की काय असं चित्र आहे आज या मैदानामध्ये शिवरत्न खारसापोली संघानं निर्माण केलंय. अक्षरशः दडपण जे बनवलं होतं 38 धावा बनवल्यानंतर त्या दडपणामधून बाहेर येऊच दिलं नाही, अशा पद्धतीची गोलंदाजी केली ती या मॅच मध्ये शिवरत्न खारसापोलीच्या गोलंदाजांनी. चांगला बॉलिंग लाईन आहे, तो चांगला बॉलिंग अटॅक आहे टीम शिवरत्न खारसापोली संघानं, आणि त्याच बॉलिंग अटॅकच्या मदतीवर आज हा 3रा संघ ठरलाय तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय शिवरत्न खारसापोली. 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. हितेश पाटील टेन्शन यांच्यासाठी प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून यायचं आहे. हितेश 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी. जर आणखी मोठे फटके आले असते तर खरंच खारसापोली संघाचं टेन्शन वाढलं असतं, पण 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. टीम हर्ष 11 भवानी